भरत शेठ, नेहमी तुमच्याच मंत्रिपदाची खूप चर्चा होते, पण ज्यावेळेस अजित पवार सगळ्या लोकांना घेऊन थेट राजभवनात आम्हाला मंत्रिपदाची शपथ घेताना दिसले, त्यावेळेस भाजपचे पण आमदार जे गेल्या अनेक वर्षांपासूनचे तुमचे सगळे सोयरे मित्र आहेत, त्यांच्या मनातली खंत काय आहे ती कधी उघड होत नाही. कधी खाजगीत बोलताना काही बोलतात तुमच्याशी? बोलतात. जे आमचं दुःख आहे ते त्यांचं दुःख आहे, दुसरं काय बोलणार. आता जे काय आम्ही दोघं समदुःखी आहोत ना, कारण ते जर आम्हाला तिसरी गट आम्हाला जॉईन झाला नसता तर त्यांची 9 पदं ही राहिलेली 14 पदं ह्याच्यात डिवायडेशन झालं असतं. काही लोक आमच्यासारखे उजावले असते, तर त्यांची पण तीच तर आहे जी आमची आहे ती. अजित पवारांनी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांच्याबरोबर इतर मंत्री होते, पहिला कुठल्या भाजपच्या आमदाराशी बोलणं झालं? कुणाचा फोन आलेला? काय प्रतिक्रिया होत्या त्यावेळेस? तुम्हाला माहिती होतं का मुळे त्या सगळ्याबद्दल? नाही, माहिती नव्हतं. त्याचं कारण आम्ही तेव्हा सुरतला होतो माझ्या एका कार्यक्रमाला. माझ्या इथले बरेचसे लोक सुरतला राहतात. एक कार्यक्रम होता, तिथं कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला शिंदे साहेबांच्या इकडून फोन आले, तुम्हाला अर्जंट बोलवलं आहे. बोला अर्जंट बोलवलं आहे? थोडा खुशीत आलो मी. तर नंतर मग मी बोललो आता खात्री करावी म्हणून मी प्रभाकरला फोन केला. बोलो प्रभाकर, काय रे, माझा कार्यक्रम आहे रात्री 9 वाजता आणि मला तुम्ही लोकांनी अर्जंट निरोप आला आहे, काय खरं आहे काय आहे? तेव्हा तो बोलला नक्की तुम्हाला बोलवलं आहे का? तर बोललो मला तर फोन आला आहे. मग बोलला या. मग आणखीन खुश झालो. त्यात येताना मी त्या लोकांना सांगितलं, लोक कदाचित विस्तार होण्याची शक्यता वाटते आणि म्हणूनच कदाचित मला तरी बोलवलं असं मला वाटलं. मग तिथून आम्ही निघालो. सकाळी 5 वाजता मुंबईत आलो. रात्री निघालो होतो. त्यानंतर 10 वाजता तिथे गेलो. किती लोक होते सोबत मतदार? कुठं तुमच्यासोबत आलेली मंत्री म्हणून? नाही, रात्री आल्यानंतर काही लोकांना फोनची कल्पना दिली बोलवले म्हणून, पण अगदी 100% त्याच्यासाठी बोलवलं असं कसं मी सांगणार. आम्हाला का असं निरोप नव्हता ना की तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, तुम्ही या, असं काय नसल्यामुळे मी आल्यानंतर बंगल्यावर गेलो, वर्षा बंगल्यावर. तर तिथं आमचे काही सहकारी आम्ही सगळे बसलेलो होतो. तर बघतो बोललो काय वातावरण तर थोडं गंभीर होतं. बोललो काय नक्की काय आहे? मग नंतर तुमचे चॅनलवाल्यांचे टी व्हीवरती बातम्या लाईव्ह चालू झाले आणि मग तिकडून फोनाफोनी व्हायला सुरुवात झाली. तयारी झालेली आहे, किती लोक आहेत काय? मग मी विचारलं बोललो काय नक्की आहे? तेव्हा मग आम्हाला कळलं की अजितदादांचा ग्रुप आपल्याला जॉईंट होतो आहे आणि त्यांचा शपथविधी होतो आहे. तर बोललो ठीक आहे. आता आम्ही खात्री तर करायलाच पाहिजे होती ना. मग बोललो आम्हाला कशाला बोलवलं तुम्ही लोकांनी? आम्ही तिकडे होतो, चांगला कार्यक्रम करत होतो. तर बोलले जरा डिस्कस करण्यासाठी. तर बोलले ठीक आहे. बोलत चला ए बी सही. आम्ही ते मान्य केलं. मी मागे सांगितलं ना, काही इच्छा नसताना पण कधी कधी भूक लागली तर खावं लागतं, तशी इच्छा झालेली, बाकी काही नाही.